स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आत्मवंदन. आत्मवंदन. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. सुरू करूया आजच्या सेशनला. हो. येस. येस. तुमच्या कोणी राहिले असतील तर तुम्ही त्यांना लिंक शेअर करा आणि जॉईन व्हायला सांगा. येस. आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत जो रेकी संदर्भातच आहे, पण खूप मज्जा येणार आहे. ठीक आहे. येस. प्रॅक्टिकल करायला आवडतं ना तुम्हाला? रेडी आहात का तुम्ही सगळे प्रॅक्टिकल करायला? हो. ओके वर्षा मॅम, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. प्रॅक्टिकल करा आणि समजून घ्या की एनर्जी कशी असते. सगळ्यांनी रेकी शक्तीला आवाहन करायचं आहे आणि मी ज्या पद्धतीने सांगते ना, एनर्जी बॉल एक्सरसाइज. सगळ्यांना माहिती आहे का एनर्जी बॉल काय असतं? एनर्जी बॉल, एनर्जी माहिती आहे प्रत्येकाला. आता आपण ऊर्जांच्या सेशनमध्ये आहोत. 8 दिवस झाले आपण ऊर्जाबद्दल बोलतो आहोत. तर आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की खरंच माझ्या हातामध्ये ह्या ऊर्जांचा प्रवाह आहे का. ओके. मग हा ऊर्जांचा प्रवाह मला जाणून घ्यायचा आहे. दोन्ही हात छान पद्धतीने रब करा. आता रेकी शक्तीचं आवाहन करा. बाजूला बाजूला. सगळ्यांनी रेकी शक्तीचं आवाहन करायचं आहे. मी स्वतःची आभारी आहे. स्वतःची आभारी आहे. माता पिता आपल्या जेंडर प्रमाणे प्रार्थना करायची. आपल्याला जेंडर प्रमाणे आपल्याला प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. हे रेकी शक्ती, आता माझी मदत कर. आता माझी मदत कर. आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता दोन्ही हात रब करा. सुंदर. इट्स व्हेरी गुड. आणि आपल्याला एकमेकांसमोर अशा पद्धतीने व्हायब्रेशन्स, एकमेकांसोबत मॅग्नेट होत आहे का बघा. आणि जिथे तुम्हाला जाणवलं की आता मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आहे तिथे स्टॉप व्हायचं आहे. छोटा असू शकतो बॉल, मोठा असू शकतो. हातात तुमच्या एनर्जीची फील्ड तयार झाली की आपल्याला स्टॉप व्हायचं आहे. आता या बॉलला म्हणा, माझ्या शरीरातली. माझ्या शरीरातली मनातल्या मनात म्हणायचं आहे. सगळं मन लावून आपल्याला एकवटून आपल्याला बोलायचं आहे. या एनर्जी बॉलनी माझ्या शरीरातली, माझ्या कुटुंबाच्या शरीरातली, माझ्या घरातील वस्तू, वाहन यांच्यामधली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ग्रहण केलेली आहे. पूर्ण नकारात्मक ऊर्जा आपल्याला याच्यामध्ये साठवायची आहे. पुन्हा आपल्याला अफर्मेशन बोलायचं आहे. या एनर्जी बॉलनी माझ्या शरीरातली, माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या शरीरातमधून, घरातील वस्तू, वाहन, सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा या बॉलनी ग्रहण केलेली आहे. सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा या बॉलनी ग्रहण केलेली आहे. सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा या बॉलनी ग्रहण केलेली आहे. हळूहळू हा जड बॉल वाटेल तुम्हाला. सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा या बॉलनी ग्रहण केलेली आहे. माझ्या शरीरातील, माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या शरीरातली, माझ्या घरातील वस्तू, वाहन यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे.
ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. हा बॉल जड होतोय. आता आपल्याला काय करायचंय, हा बॉल ब्रह्मांडात जाऊन क्लिक करायचे, किक. फुटबॉल कसा किक करतो? या सर्व ऊर्जा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. या सर्व नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. असं अफर्मेशन द्यायचंय आपल्याला प्रत्येकाला. कोणाचा बॉल जड झाला होता? हात जड पडले होते? माझा झाला होता मॅम. वाटत होतं? हा, जड वाटत होता, म्हणजे हात असे भरून येत नाहीत का आपले, हा. असे वाटत होते. यस प्राजक्ता मॅडम, अनम्यूट करा. हो मॅडम, माझा पण मोठा पण वाटत होता आणि जड पण वाटत होता. जेव्हा नकारात्मक ऊर्जा निघून गेली तेव्हा काय वाटलं? नंतर हलकं वाटलं. हलकं वाटलं. हा. अच्छा, ठीक आहे. अजून कोणाला काय? मॅम, मॅम आता हात धुवून घेऊ का? हा, धुवून घ्या. सर्वांनी हात धुवून घ्या आणि मग परत या. मग आपण पुन्हा बोलूया. आता अनुभव शेअर करू. अजून कोणाला जाणवलं की आपला हात जड पडलाय जेव्हा आपण नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये टाकली आहे? जाणवलं का अजून की आपण जेव्हा नकारात्मक ऊर्जेला आवाहन केलं, घरातल्या सर्व सदस्यांच्या नकारात्मक ऊर्जेला? ओके, सीमा मॅडमला जाणवलं, जयमाला मॅडमला पण जाणवलं. ओके. एकता मॅडम, संस्कृती खोबरे मॅम, कॅमेरा ऑन करायचा आहेत. सुनील सर, येस. आता काय करायचं आहे, हा एनर्जी बॉल रोज क्रिएट करायचा. याला म्हणतात फुटबॉल म्हण, याला म्हणतात फुटबॉल एक्झरसाइज. मी काय करणार, एनर्जी बॉल क्रिएट करणार. जेव्हा जेव्हा माझ्या घरात निगेटिव्ह वातावरण होत आहे, जेव्हा जेव्हा मला स्वतःला निगेटिव्ह वातावरण वाटतं आहे आणि मला ज्या वस्तू वापरतो आहे, वाहनं वापरतो आहे, त्यामधली नकारात्मकता बाहेर काढायची आहे, तर आपण या पद्धतीने काय करणार, फुटबॉलला किक करून टाकणार ब्रह्मांडात. सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आवाहन करायची आणि ती काय करायची, ब्रह्मांडात जाऊन नष्ट हो, नष्ट हो, शुद्ध हो, शुद्ध हो, या पद्धतीने अफर्मेशन द्यायचे. आता हा एनर्जी बॉल कशाला केलाय, की शरीरामधली, मनामधली, वस्तूंमधली, घरातील सर्व प्रकारच्या जे काही सदस्य आहेत त्यांच्यामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी. दुसरा एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे तो म्हणजे आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे ना. आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जीवन जगताना मला ऊर्जा कशा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. मला दिवसभरात माझी ताकद कशी पाहिजे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, पुरुष असू देत किंवा स्त्री असू देत, त्याला असंख्य गोष्टींचा सामना करावा लागतो. असंख्य ठिकाणी त्याची एनर्जी द्यावी लागते, कधी कामामध्ये, कधी घरामध्ये, कधी मुलांमध्ये, कधी आपल्या इतर जबाबदाऱ्यांमध्ये. अशा कर्तव्य पार पाडताना मला कुठेतरी डाऊन वाटू नये म्हणून मला काय करायचे, स्वतःसाठी एनर्जी बॉल क्रिएट करायचे. सेम आता आपल्याला पुन्हा एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. रेकीची प्रार्थना करायची आणि बॉल क्रिएट करायचा. हा, दिसत नसेल तर मी दाखवते. पुन्हा आपल्याला एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा. जिथे तुमच्या हातात मॅग्नेटिक एनर्जी जाणवली तिथे स्टॉप व्हायचं. छोटा मोठा बॉल काही संबंध नाही.
रेकीला प्रार्थना करा. आता अफर्मेशन द्या मनातल्या मनात. हा बॉल ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. हा बॉल ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. हा बॉल ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ देत. थँक्यू रेकी. थँक्यू रेकी. थँक्यू रेकी. आणि हा बॉल आपल्याला सहस्त्रार चक्र म्हणजे आपल्या डोक्यावरती पूर्णतः टाकून द्यायचा आहे आणि 2 मिनिटं पूर्ण हिलिंग द्यायची. हा बॉल आपल्याला आपल्या सहस्त्रार चक्रावरती टाकायचा आहे. पूर्ण ऊर्जा आपल्या हातातल्या सहस्त्रार चक्राला 2 मिनिटं द्यायच्या आहेत. हातामध्ये जेवढ्या संवेदना सुरू आहेत त्या संवेदना आपल्याला काय करायच्या आहेत, सुरू होऊन संपेपर्यंत रेकी शक्तीचं प्रार्थना करायची आहेत. कळालं? पहिला बॉल कशासाठी केला? माझ्या शरीरातली, माझ्या कुटुंबातल्या शरीरात जे सदस्य आहेत त्यांच्या शरीरातून, इवन दो आपले गाडी असू देत, वाहनं असू, म्हणजे आपण वाहनं म्हणतो ते ते असू देत, किंवा घरातल्या वापरणाऱ्या वस्तू, त्यामधली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा मला काय करायची, घराच्या बाहेर टाकायची आहे. दुसरा एनर्जीचा बॉल केला की मला स्वतःला प्रोटेक्शन पाहिजे. पहिल्यांदा मी महत्वाची. कारण पहिल्या डे वन पासून जर तुम्ही चांगले आहात, तुम्ही जर स्वतःला प्रायोरिटी दिली, तुम्ही पहिल्यांदा तुमची जबाबदारी स्वीकारली आहे, तर मला पहिल्यांदा कोण महत्वाचं? माझं आरोग्य आणि मी. आणि ह्याच्यासाठी आपण रोज जगतो आहे त्याच्यामध्ये मला माझी एनर्जी कशी पाहिजे? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 100% पाहिजे. मला कुठेही निगेटिव्ह वाटता कामा नये. ओके. म्हणून दुसरा एनर्जीचा बॉल कोणाला दिला? स्वतःसाठी. आणि तिसरा एनर्जीचा बॉल सेम पद्धतीने आपल्याला क्रिएट करायचा आहे. आणि तो क्रिएट कोणासाठी करायचा आहे? माझ्या घरातील सदस्य. तेही महत्वाचे आहेत ना, त्यांना आपण रेकी साह्याने प्रोटेक्शन देऊ शकतो. तर त्यांच्यासाठी आपल्याला तिसरा एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. सगळ्यांनी रेकीला आवाहन करा. सगळ्यांनी रेकीची प्रार्थना. आणि एनर्जीचा बॉल क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या बॉलला आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. हा दिव्य रेकी शक्तीचा बॉल मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, त्यांचे नावं घ्यायचे आहेत. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, त्यांची नावं घ्या. तुमचे मुलं असतील, हजबंड असतील, आई वडील, सासू सासरे, बायको कोण असतील त्यांचे नावं घ्यायचे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व वस्तू, सर्व वाहनांसाठी क्रिएट करत आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व वस्तू,
सर्व वाहनांसाठी क्रिएट करत आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता अफर्मेशन द्यायचंय आपल्याला. एक पॉझिटिव्ह सेंटेन्स बोलायचा आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, माझ्या घरातील सर्व वस्तू, सर्व वाहनं यांना दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरुच्या सहाय्याने हा बॉल ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व वस्तू दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या सहाय्याने सुरक्षित आहे. त्यांना सुरक्षा प्रदान होते आहे. त्यांना सुरक्षा प्रदान होते आहे. त्यांना सुरक्षा प्रदान होते आहे. हे ईश्वरा असंच होऊ देत. हे ईश्वरा असंच होऊ देत. हे ईश्वरा असंच होऊ देत. थँक्यू रेकी. थँक्यू रेकी. थँक्यू. हा बॉल आपल्याला असा फैलवून टाकायचा आहे. काय करायचंय? आपल्या आजूबाजूला फैलवून टाकायचा आहे. समजला? तिसरा एनर्जीचा बॉल. इथे कोणाला डाऊट आहे? नक्की नक्की इथेपर्यंत समजलाय का? आता मला सांगा, आपण कुठे राहतो? घरी. घरी राहतो, पण घर कुठे आहे? घर आपलं पृथ्वीवर. पृथ्वीवर आहे. बरोबर. येस. पृथ्वीवरती घर आहे. मग मी या धरणी मातेसाठी काहीतरी देणं लागते की नाही? हो. युनिवर्स आहे, ब्रह्मांड आहे, किंवा मी माझ्या पृथ्वीवरती राहते, ही माझी मायभूमी, ही माझी वसुंधरा, या धरणी मातेचं आपण काय लागतो? प्रत्येक जण देणं लागतो. हा. मग आपल्याला एक बॉल कोणासाठी क्रिएट करायचा आहे? या पृथ्वीसाठी क्रिएट करायचा, पृथ्वीसाठी. या वसुंधरेसाठी क्रिएट करायचा. या पृथ्वीवरती आपण जिथे राहतो आहे, हे आपली जी आपण युनिवर्स म्हणतो, त्या आजूबाजूचं वातावरण आपल्याला कसं पाहिजे? आपण काय करतो आहे, या धरणी मातेवरचं वातावरणाचा विचारच नाही करत आहे, की जर मला माझ्यासाठी पण आजूबाजूचं वातावरण, भूकंप पाहिजे आहेत का, मला हो. वातावरण डिस्टर्ब पाहिजे का, कुठली रोगराई पाहिजे का, मला कोविड जसा आपण सगळ्यांनी अनुभवला, ही महामारी आली होती, त्यासारखं वातावरण मला किंवा माझ्या मुलांसाठी क्रिएट झालं तर कसं होईल? चालेल का नको. आपल्याला? नको. कोणालाच चालणार नाही. मला जसं मी स्वतः सुरक्षित पाहिजे, मला पुढच्या पिढीलाही सुरक्षित वातावरण पाहिजे. बरोबर? कुठलंही शांतीचं वातावरण, समानतेचं वातावरण, खूप आनंदाचं वातावरण त्यांनाही भेटलं पाहिजे, आणि मीही त्याच पद्धतीने आपल्याला स्वतःला साठी पण क्रिएट करायचे, कुटुंबासाठी पण क्रिएट करायचे सुंदर वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण. आजूबाजूला सगळे लोक काय पाहिजे? पॉझिटिव्ह वातावरणातले पाहिजे. मग मला एक बॉल कशासाठी करायचा आहे? या वसुंधरेसाठी क्रिएट करायचा आहे. मग हा बॉल क्रिएट करताना सेम बॉल क्रिएट करायचा. काय करायचा? सेम बॉल क्रिएट करायचा. एनर्जीचा बॉल रेकी शक्तीने आता सगळ्यांनी क्रिएट करा. छोटा असू द्या, मोठा असू द्या, बॉलच्या साईजवर कॉन्सन्ट्रेट न करता आपल्याला जिथे व्हायब्रेशन फील होतील, जिथे ऊर्जा फील होत आहे, तेवढा बॉल आपल्याला क्रिएट करायचा आहे. मी हा एनर्जीचा बॉल या वसुंधरेसाठी, माझ्या धरणी मातेसाठी क्रिएट करत आहे. मी या एनर्जीचा बॉल माझ्या धरणी मातेसाठी, या वसुंधरेसाठी क्रिएट करत आहे. हा बॉल ग्रहण करून या पृथ्वी तलावावरती सर्वांना पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर प्राप्त हो, अशी रेकीकडे प्रार्थना करायची आहे. हा बॉल ग्रहण करून या पृथ्वीवरती
सकारात्मक ऊर्जांचा प्रवाह अधिकाधिक वाढणार आहे. हा बॉल ग्रहण करून या पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये, सजीवांमध्ये, निर्जीवांमध्ये आजूबाजूचं सर्व वातावरण सकारात्मक ऊर्जांनी भरणार आहे. हा बॉल ग्रहण करून या पृथ्वीवरील सर्व वातावरण सकारात्मक ऊर्जांनी भरणार आहे. हे ईश्वरा असंच होऊ देत. 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 हे रेकी शक्ती, तुझे खूप धन्यवाद. थँक यू रेकी. थँक यू रेकी. थँक यू रेकी. हा बॉल आपल्याला जिथे बसले आहे तिथून आपल्याला जमिनीवरती टाकायचा आहे. जिथे तुम्ही बसले आहे या धरणी मातेला नमस्कार करायचा आहे आणि आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह राहावं अशी आपल्या हिलर्सला, आता तुम्ही हिलर्स आले आहात, पहिल्या लेवलचं तुम्ही अटुनमेंट घेतलं आहे, तुम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे, या ऊर्जांना तुम्ही अनुभवणार आहात. तुमच्या सुखासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची तुम्ही जबाबदारी घेत आहे. त्यानंतर तुम्ही आजूबाजूच्या आपल्या जे लोक आहेत, आजूबाजूचं वातावरण इतरांची काय करणार आहे, रेकीच्या द्वारे त्यांचं दुःख नाहीसं करण्यासाठी तुम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून काम करणार आहे, हिलर्स होणार आहे. त्यामुळे आपण रोज काय करायचे, या पद्धतीने स्वतःच्या पहिली घरातली नकारात्मकता बाहेर टाकायची. त्यासाठी फुटबॉल एक्झरसाइज म्हणतात, तो किक करायचा बॉल. दुसरा एनर्जीचा बॉल मला स्वतःला प्रोटेक्शन द्यायचंय. तिसरा एनर्जीचा बॉल मी कोणासाठी करते आहे, तो म्हणजे माझ्या घरातील तुम्ही आहे. सर्व सदस्य, आजूबाजूतील जे काही सर्व आहेत लोक आहेत, किंवा माझ्या वस्तू, आजूबाजू म्हणजे कुटुंबातले सर्व सदस्य आपण म्हणू. आणि नंतर आहे माझ्या घरातील वस्तू, वाहनांना सुरक्षा पाहिजे. बरेच आपण ट्रॅव्हलिंग करतो, आपले जे काही घरातील सदस्य आहेत तेही कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागतं. अशा कंडिशनमध्ये काय करता येते, त्यांना कुठेतरी सुरक्षा प्रदान व्हावी अशी जर आपण प्रार्थना करत गेलो तर कदाचित या रेकी शक्तीच्या सहाय्याने ॲक्सिडेंट टळू शकतात. कदाचित थोडीशी मदत होऊ शकते. कदाचित त्यांची नियती बदलायला तुम्ही भाग पडू शकता. तुम्ही एक निमित्त मात्र आहे ना. रेकी साधक काय असतात, प्रत्येकाच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं एक निमित्त आहे. सर्व काही हे रेकी शक्तीने ठरवलेलं असतं. जेव्हा ज्या लोकांना चूज करते ते हे चूज करणार. तुम्हाला इथे तुम्ही स्वतःहून आलेले नाहीये. रेकीनी तुम्हाला एकमेकांसोबत जोडलेलं आहे. इथपर्यंत माझ्यापर्यंत रेकीनी तुम्हाला पोचवलेलं आहे. हे आपण हातात नाहीच आहे. कोण आपले गुरु होणार, कोणाकडनं आपल्याला रेकी शिकायला मिळणार, किंवा माझा प्रवास कोणासोबत आहे, हे सगळं ठरवण्याचा अधिकार या युनिव्हर्सला आहे, या ब्रह्मांडाला तो अधिकार आहे. म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेले आहे. मग इथपर्यंत आलेले आहात तर आपण याचा काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे, फायदा करून घ्यायचा आहे. आणि हा प्रवास जो करायचा आहे तो सुखकर करायचा आहे, स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण. आपल्याला काय करायचं आहे, ह्या ऊर्जांना अनुभवायचे स्वतःसाठी आणि इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही जबाबदारी घेतली आहे ॲज अ हिलर म्हणून. येस प्राजक्ता मॅडम, तुम्हाला बोलायचंय काही? अनम्यूट करा, एकच मिनिट. ओके. मॅम, मी बोलू? मध्ये नाही बोलत आहे ना? नाही नाही नाही, माझा टॉपिक संपलाय, बोला. मॅडम, खरंच म्हणजे ही खूप खरी गोष्ट आहे की आम्हाला इथे रेकी शक्तीनेच आणलंय. आणि मी तर अजून रेकीची प्रॅक्टिस साधना सुरू पण नाही केलेली, पण मला इतकं मदत होते रेकी शक्तीची. माझे जे मेन प्रॉब्लेम्स होते ते इतके छान सॉल्व्ह झालेले आहेत. मी खूप खुश आहे. अजून तर रेकी शक्तीची साधना पण नाही चालू केली. येस, व्हेरी गुड. येस, थँक्यू मॅम. येस, ओके. बघा, प्रत्येकाला काही ना काही अनुभव येणार आहेत. तुम्ही रेकीवरती बिलीव्ह करा. तुम्हाला रेकी शक्ती इतकं भरभरून देईल की तुम्हाला विश्वास पण नाही राहणार की हीच मी होती का, किंवा माझे हेच प्रॉब्लेम्स होते का, की इतक्या यांनी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. कोणाचं प्रमोशन झालेलं आहे, 21 दिवसांच्या साधनेचे रिझल्ट सांगते. कोणाच्या चरबीच्या गाठी आपोआप कमी झालेल्या आहेत. कोणाचे बरेच दिवसांचे गुडघेदुखीचे, एक वय झाल्यानंतर आपल्या गुडघेदुखीचे दुखणे कमी होत नाही, पण साधना करत असताना बऱ्याच लोकांच्या गुडघेदुखीचे दुखणे कमी झाले. कोणाचा मेंटल स्ट्रेस रिलीफ झाला. ज्याला जे पाहिजे आहे ना त्या
आपल्याला भेटणार आहे. फक्त बिलीव्ह करा. तुम्ही मागता मागता थकाल, पण ती रेकी शक्ती तुम्हाला देता देता थकणार नाही. इतकं तुम्हाला भरभरून देणार आहे. आणि याचा अनुभव तुम्हाला हळूहळू येतच राहणार आहे. ओके, पुढे जाऊया. नक्की. येस. आता आपल्याला हे बघितल्यानंतर ही एनर्जीची बॉल एक्सरसाइज जी आहे, एनर्जी बॉल एक्सरसाइज तुम्हाला दररोजच्या साधनेमध्ये इन्क्लूड करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर अन्न पाण्याला चार्ज करणं. म्हणजे डेलीमध्ये आपण जे अन्न घेतो आहे, पाणी तर मी तुम्हाला चार्जिंग शिकवली आणि त्याचा अनुभवही आपल्याला आलेला आहे की आपण त्या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव देणार आहोत. हा, वर्षा मॅडम डोंट वरी, मी रेकॉर्डिंग देणार आहे. ओके. येस. ओके. मंदिरातल्या तीर्थाची चव आपण तिथे आणली होती. त्याच पद्धतीने बऱ्याच वेळा असं होतं ना, की आपण जे अन्न ग्रहण करतो आहे त्याला चव येत नाही. कारण आपण कधी कधी रागाच्या भरात होतं, माझंही होत होतं, असं नाही होत की हा मीच म्हणजे खूप परफेक्ट आहे किंवा मी हा प्रवासातून गेलेली नाही, असं नाहीये. बरेच वेळा घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा आपल्या आजूबाजूला नकारात्मकता असेल ना, तर आपण जे अन्न केलेलं आहे त्याची आपल्याला काय लागते, चव लागत नाही. किंवा कधी कधी मीठ जास्त होतं, मग घरात आपल्या भांडणं होतात, कटकटी होतात. अशा वेळेस करायचं काय, बरोबर? तर मी काय करणार आहे, आता आपल्याला रेकीचा एवढं छान ऊर्जा समजली आहे, तर मी काय करणार, माझ्या रेकीच्या साह्याने मी एनर्जी माझी जी काही मी रोज अन्न बनवणार आहे ते कुठल्या तरी मंत्राच्या सानिध्यात बनवायचं. कुठलंही म्युझिक लावा, महालक्ष्मीचा जप लावा, ओम नमः शिवाय लावा, तुमचे जे स्वामी समर्थांचा जप लावा, किंवा आपल्या धर्माप्रमाणे तुम्ही जे काही आपल्याला फॉलो आहे, जे काही आपल्या धर्मगुरूंनी सांगितलंय किंवा आपल्या धर्माप्रमाणे आपल्याला काय करायचंय, तिथे कुठली तरी मंत्रसाधना आपल्याला करायची आहे. कुठलीही. तुम्ही बुद्धम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी या पद्धतीने पण करू शकता. ज्याचं ज्याचं आपल्याला जे फॉलोअर्स आहेत त्या पद्धतीने आपल्याला तिथे साधना किंवा एखादा मंत्रजाप कंटिन्यू चालू ठेवायचा किचनमध्ये काम करताना, किंवा तुम्ही काही वेगळ्या विचारात असाल तेव्हाही तुम्ही मंत्रसाधना करू शकता. मग याचा उपयोग कसा होईल, तर जेवण झाल्यानंतर मी काय करणार, रेकीचं आवाहन करणार. ठीक आहे. रेकीचं आवाहन केल्यानंतर मी दोन्ही हातांनी रेकीची पूर्ण प्रार्थना करायची. घरातल्यांचे आभार, स्वतःचे आभार, दिव्य रेकी शक्तीचे आभार. नंतर मला काय करायचे, डॉक्टर मिकाऊ सुईंचे आभार, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, या पद्धतीने प्रार्थना करून माझ्या दोन्ही हातांची ऊर्जा मला पूर्ण अन्नाला द्यायची आहे. मी दोन्ही हात काय करणार, फॉर एक्झाम्पल आता आपण इथे बघूया, हा पायराईट आहे, तुम्हाला दिसणार नाही, हे पायराईटचे स्टोन्स आहेत. आपल्याला काय करायचे, फॉर एक्झाम्पल मी काय करणार, या पद्धतीने पूर्ण ऊर्जा असं त्या फूडला आपण जे बनवलेलं आहे त्या ऊर्जा आपल्याला काय करायच्या, आपण जेवण बनवलेल्या जेवणावरती द्यायच्या. आणि अफर्मेशन काय द्यायचं आहे, हे अन्न ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य मी यांना परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. काय करणार आहे, रोजच्या जेवणाला तुम्ही जे जेवण बनवणार आहे, जेंट्स असू द्या, लेडीज असू द्या, किंवा तुमच्या समोर जे जेवण आलंय, बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं ना की हॉटेलमध्ये जेवावं लागतं आणि ते जेवण केल्यानंतर घरात कटकटी होतात. ते जेवण केल्यानंतर मला डिस्टर्ब झाल्यासारखं होतं, मला ऍसिडिटी होते, मला काय होतं, ते पचन होत नाही, रात्री झोप लागत नाही, वेगवेगळे स्वप्न पडतात. रात्री लेट जेवणाऱ्यांना बघा, बऱ्याच वेळा ना त्यांची झोप झालेली, डिस्टर्ब झालेली असते. मग अशा वेळेस करायचं काय, तर मी रेकी शक्तीचं आवाहन करेल. मला काही नकारात्मक लोकांकडे कधी कधी जेवायला लागतं, ज्यांचे माझ्याबद्दलचे थॉट्स चुकीचे आहेत, जे माझ्यावरती म्हणजे बोलण्यातून त्यांचं कितीही असलं तरी ते माझ्यावर प्रेम करत नाही. अशा ठिकाणी आपल्याला जेवताना काय करायचे, सेम करायचे, आपण दोन्ही हात अन्नावरती ठेवायचे आणि रेकी शक्तीला आवाहन करायचं आहे. म्हणायचं, हे अन्न ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. समजलंय? रोजच्या जेवणालाही त्याच पद्धतीने चार्ज करायचं आहे, पाण्यालाही याच पद्धतीने चार्ज करायचं आहे. आणि तुम्ही कुठे बाहेर हॉटेलमध्ये जरी गेले तरी 2 मिनिटं शांत बसायचं, रेकी शक्तीची प्रार्थना करायची, दोन्ही हात त्या अन्नावरती ठेवायचे आणि ते जेवण घ्यायचं आहे. समजलं का? इथे कोणाला प्रॉब्लेम आहेत?
आल्यात का वर्षा मॅडम? येस मॅम. आता समजलं का? मॅम मी अन्नाचं जिथून स्टार्ट झालं ना मॅम, तिथून प्रॉपर अटेंड करते, बर बर आधीचं नाही बर. केलं. नाही समजलं तर मला विचारा. अनंत सर, स्वाती मॅडम, आज तुम्ही बाहेर आहेत का? सविता मॅडम, समजलं का पहिल्या लेवलला आपल्याला काय करायचं आहे? आपण ऊर्जांना आवाहन करून दोन्ही हातांच्या ऊर्जा आपल्याला अन्नावरती द्यायची आहे. जे आपण ग्रहण करतो अन्न, त्याच्यावरती मी दोन्ही हातांच्या ऊर्जा देणार आहे. हो या हो, ऊर्जा समजले. तुम्ही ठरवू शकत नाही. हा सविता मॅडम, आपल्या हो हो, ऊर्जा, समजले. ओके. या ऊर्जा कधी कधी संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला रेकीला द्यायचंय. 2 मिनिटं 3 मिनिटं आपल्याला या पद्धतीने हिलिंग द्यायची आहे. ओके. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? हे वाक्य नेहमी बोलत चला. हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे. ठीक आहे. किंवा तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने बोलू शकता. ओके. हा निर्मला मॅडम. मॅडम, आपण दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर असा हात तर ठेवू शकणार नाही, मग तेव्हा नाही. काय हा, करायचं? मग रेकीची तसं झालंय. प्रार्थना करू शकतो. हा. हम्म. बरोबर, रेकीची प्रार्थना हा. करू शकतो ना. आणि रेकीची प्रार्थना केल्यानंतर बस आपण रेकीला सांगूनच जेवायचं की हे अन्न ग्रहण करून मला परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आणि आजकाल असा झालेला आहे ना, बरेच लोक चार्ज केलेलंच अन्न खातात. ते बरेच लोक आजकाल हे एक्सेप्ट होत आहे की आपण जेव्हा जे अन्न चार्ज करून खातो आहे, ज्या ऊर्जांनी आपण खातो आहे त्याच ऊर्जा तुम्हाला लाभत आहे. हॉटेलमध्ये आपण जेवण करतो, मला सांगा त्या माणसाचा माइंडसेट काय असतो? फक्त त्याचा त्याला असतो काम संपवायचंय काम किंवा काम संपवायचं असतं, कम्प्लीट क्लायंट करायचं. कंप्लीट करायचे असते, जास्त बिझनेस झालेला पाहिजे असतो. त्या पद्धतीचं अन्न ग्रहण करून आपल्याला फायदा होईल का? नाही होणार. किंवा नाही. साधारणतः आपण जेव्हा स्विगी झोमॅटोवरनं आपण ऑर्डर करतो, तेव्हा बरेच काय वेळा काय होतं, त्या एनर्जीज जेव्हा रस्त्याने आपण ट्रॅव्हल करतो आहे, नको त्या एनर्जीज त्या अन्नाला स्पर्श केलेल्या असतात. मग आपल्या शरीरामध्ये आजार तिथे डिटेक्ट व्हायला लागतात. आपल्याला कळतच नाही की अरे, मी तर सगळं व्यवस्थित फॉलो करते आहे, माझं तर सर्व चांगलं सुरू आहे, तरी मला काय झालंय, डिस्टर्ब का झालंय, माझं डायजेशन का बिघडलं आहे, मला प्रॉब्लेम्स का येत आहे, माझ्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस का आहेत. पण आपण काय केलंय, भरपूर ट्रायवर केलेलं अन्न खाल्लेलं असतं. आणि ज्या भावनेतून अन्न बनवलं जातं तीच भावना समोरच्या पर्यंत पोचते. अजून एक गोष्ट महत्वाची, बऱ्याच वेळा राग येतो, येतो ना, चिडचिड झालेली असते, मूड स्विंग झालेले असतात. त्या दिवशी आपल्याला, तुम्ही म्हणाल मॅडम किती चांगली गोष्ट सांगता आहे, पण रागाच्या भरात स्वयंपाक करायचा नाहीये. काय बोलली मी? आपल्या घरी आपल्याला सांगायचं आहे की मी आज थोडी क्रोधित झालेली आहे, मला राग आलेला आहे, तर मी आज स्वयंपाक करणार नाही, मला थोडंसं शांत व्हायला 1 तास द्या. कुठल्याही व्यक्तीनी, जेंट्स असू द्या लेडीज असू द्या, रागाच्या भरात अन्न ग्रहण करायचं नाही, रागाच्या भरात स्वयंपाक करायचं नाही. त्या दिवशी तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल. चालेल. काय म्हणते मी? त्या दिवशी तुम्ही उपाशी पाच राहिले दिवस तरी चालेल. चालेल. पण त्या रागाच्या भावनेमध्ये, क्रोधाच्या भावनेमध्ये मला स्वयंपाक करायचा नाही आहे. 2 तासांनी तुम्ही जे आपण फोडणीचा भात, खिचडी भात, मसाले भात तो बनवला तरीही चालेल. पण रागाच्या भरात मात्र स्वयंपाक करायचा. नाही. तुम्ही जर कुठेतरी चिडले आहात, रागवले आहात, स्वतःवरती रुसून आहात किंवा इतरांवर रुसले आहेत, अशा पद्धतीने मला काय करायचंय, असं अन्न शिजवायचं पण नाही आणि असं अन्न खायचं पण नाही. कळालं? याचा अर्थ रोज रागात यायचं आणि मी स्वयंपाक करणार नाही असं होईल का? नाही. नाही. अशा पद्धतीने जर कराल तर आपल्या घरातले आपल्यावरच डिपेंड आहे ना. आपण नाही हम्म. करणार तर कसं कुटुंब पुढे जाईल, हो की नाही? हो. येस. त्यानंतर कोणाचं, सुवर्णा मॅडम, आवाहन कशाचं म्हणायचंय तुम्हाला? मला अनम्यूट कराल का? सुवर्णा मॅडम, कुठे आहात तुम्ही? हां, अनम्यूट करा.
हा मॅम, आव्हान कसं करायचं म्हणजे नेहमी सारखंच ना? नेहमी सारखंच, नेहमी जसं आपण रेकीचं आवाहन करतो, रेकीला कॉल करतो की मी स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, या पद्धतीने रेकीचं आवाहन करायचं. कळालं? आणि या ऊर्जा आपल्याला अन्नावरती द्यायच्या. या ऊर्जा काय करायच्या आपल्याला अन्नावरती द्यायच्या आहेत. समजलं आता? येस. ओके. आता बघा, हे सांगण्याचा उद्देश एवढाच की ह्याच्याने तुमच्या घरातली एनर्जी कशी चेंज होते ते तुम्ही अनुभवा. या पद्धतीने 21 दिवसांच्या साधने दरम्यान तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे की हे कशा पद्धतीने तुमच्या घरातली ऊर्जा चेंज होत आहे, घरातले आजार पण पळणार आहे, तुमच्या घरातलं पूर्ण वातावरण सकारात्मक होणार आहे. कारण घरातलं एक सदस्य जरी सकारात्मक असला ना, तरी सगळं वातावरण हळूहळू का होईना, 2 महिने लागतील, 3 महिने लागतील, वेळ लागेल, पण वातावरण मात्र एक दिवस सकारात्मक होणार आहे. जसं आपण म्हणतो ना, कांदा एक सडलेला असता तो इतर कांदे सडवतो. राईट तेजस्वी मॅडम? त्याच पद्धतीने जर एक व्यक्ती सकारात्मक झाली तर ती तेवढी पॉवरनी काम करणार आहे. ती काय करणार आहे, एक एनर्जी पूर्ण घराची एनर्जी चांगली पण करू शकते आणि डिस्टर्ब पण करू हो. शकते. मला काय करायचंय, मला चूज करायचंय की मला माझ्या घरात काय बनायचंय. मला सकारात्मक ऊर्जांनी भरलेली एक पूर्ण फुल ऑफ एनर्जी, की या व्यक्तीकडे बघितल्यानंतर अरे बाप रे, मला याच्याकडनं इतकी प्रेरणा मिळते. या व्यक्तीकडे बघितलं, अरे हीच होती आणि हिच्याचमुळे काय होईल, हीच माझी मदत करू शकेल, हाच माझा मदत करू शकेल, याच्यामध्ये भरपूर एनर्जी आहे, याच्यामध्ये काहीतरी गट्स आहे, हा माझ्या मदतीला नक्की येणार, किंवा हा व्यक्ती आहे म्हणून माझं चाललेलं आहे. आपल्याला कोणाच्या तरी जीवनामध्ये एक हिलरचं काम करायचं आहे, एक मोटिवेशनचं काम करायचं आहे, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं आपल्याला एक माध्यम बनायचं आहे. काय करायचंय, एक माध्यम बनू शकता आणि तुमच्याकडे तेवढी पॉवर आहे. कारण या रेकीच्या ऊर्जांनी तुमचे वरचे चक्र ओपन झालेले आहेत. हळूहळू जेव्हा तुम्ही साधना कराल तुम्हाला काय होईल, हळूहळू अनुभव यायला लागतील, एक एक स्टेप तुम्ही पुढे जाणार. जसं मागच्या बॅचचे काही लोक रिपीट पण करतात. कोण रिपीट करताय? निर्मला मॅडम रिपीट करता आहे. अजून कोण आहे रिपीटर्स? पहिल्या लेवलला रिपीटर्स कोण होते? तेजस्वी मॅडम होत्या. तेजस्विनी, हा, उज्ज्वला ते खोबरे. उज्ज्वला खोबरे मॅडम होत्या. यांनी खूप सुंदर सुंदर अनुभव घेतलेत. तर हे तुमच्याही आयुष्यात येणार आहे, फक्त थोडीशी साधनेवरती लक्ष. हा तेजस्वी मॅडम, अनम्यूट करा. आणि त्या दुसऱ्यांची हिलिंग पण करतायत. हा. येस, काय अनुभव होते जरा शेअर कराल का तुमचे अनुभव आमच्यासोबत? हो मॅडम, खूप छान अनुभव होते. म्हणजे पहिला मी तरी म्हणजे रेकी हा शब्द पहिल्यांदाच ऐकला जेव्हा निमाताईंनी मला सांगितलं तू क्लास करून बघ. मी पहिल्या दिवशी जॉईन केल्यावर मला रोज ते टायमिंग म्हणजे मी त्या टायमिंगची वाट बघत होते की क्लास कधी सुरू होईल असं. आणि पॉझिटिव्ह नेहमी असं म्हणजे पॉझिटिव्ह वाटत होतं प्रत्येक दिवस. आणि 21 दिवसाची साधना केल्यानंतर खूप अनुभव आले. आणि घरचं पण वातावरण एकदम खूप छान सुंदर असं झालेलं आहे. येस, व्हेरी गुड. येस, तसंच राहो. ईश्वरचरणी प्रार्थना. बघा, हे प्रत्येकाला होणार आहे, होईल, पण वेळ द्यावा लागेल की नाही, स्वतःला पण आपल्याला कुठेतरी एफर्ट्स पुट करावे लागणार. मला प्रत्येक गोष्ट ऐकतं पाहिजे ना. आत्ता आत्ता मी स्विगी आणि झोमॅटो करणार आणि आत्ता मला फूड होणार आणि 2 मिनिटात मी मॅगी बनवणार. असं जर होईल तर मुलांना तुमच्या हाताची सवय लागेल का? मुलांना तुम्ही वेळ देणं महत्वाचं आहे, तुमच्या हातचे खाऊ घालणं महत्वाचं आहे, तेव्हा मुलं तुमच्यासोबत कनेक्ट राहील. आणि मग आपण म्हणतो की म्हातारपणात मला सांभाळेल कोण, माझी जबाबदारी कोण घेईल? हा जर प्रश्न केव्हा पडतो, जेव्हा आपण लहानपणी त्यांना चांगला पुरेसा वेळ दिलेला असेल तर पडणारच नाहीये. हा वेळ आपल्याला प्रत्येक वयानुसार द्यायचा आहे. जसं जसं आपले मुलं मोठे होतात तसं तसं आई पण हळूहळू, वडील पण थोडे थोडे मोठे होत जातात. वेळेनुसार आपल्यालाही त्यांच्यासोबत चालावं लागणार.
मग हे शिकताना मला रेकीचं साधक बनून आजूबाजूचं वातावरण, माझ्या मुलाचं जीवन किंवा मुलीचं जीवन किंवा आजूबाजू कुटुंब काय करायचं, पॉझिटिव्ह करायचं आहे. 21 दिवसांच्या साधनेवरती प्रत्येकाने लक्ष केंद्रित करायचं आहे. आज जे शिकवलेले 2 टॉपिक होते, तो एनर्जी बॉल्स, 4 एनर्जी बॉल आपल्याला करायचे आहे आणि वॉटर आणि फूड चार्जिंग, रेकीचं आवाहन करून आपण अन्न पाण्याला चार्ज करणार आहे. इथपर्यंत समजलं आहे की इथे कोणाला डाऊट्स आहे? मग नाहीतर मग आपण पुढे जाऊया. हे जर समजलं असेल तर. हा, संस्कृती मॅडम बोला. मॅम मला जेव्हा सेकंड बॉल आपण क्रिएट करतो ना, मला नाही ऐकू येत आहे तुमचा आवाज. कॅमेरा बंद करा मग बोला. तेव्हा एनर्जी फील नाही झाली. म्हणजे बाकी काय करा, कॅमेरा बंद करा मग बोला. सेकंड बॉलला नाही झाली. कॅमेरा बंद करू. मॅडम संस्कृतीला आहे ना सेकंड बॉलला एनर्जी फील नाही झाली. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, होतंय. पहिल्या बॉलला झाली का? हो, बाकीच्या 3 बॉल्स न झाली, दुसऱ्या बॉलला नाही झाली. ठीक आहे, ठीक आहे, होतंय. दुसऱ्या बॉलला म्हणजे दुसऱ्यांसाठी प्रोटेक्शन देताना. स्वतःसाठीचा होता तो त्यासाठी. स्वतःसाठी नाही झालं, बरं. तुम्ही तिला एक एनर्जीचा बॉल आज देऊन द्याल. ओके. हा, तिच्या क्राऊन चक्रावरती टाकून द्याल. ओके. अजून कोणाचे काही प्रश्न? इथपर्यंत कळालं का की पुढे जायचं? नक्की? हो मॅडम. हाय मॅडम. हा, माझा जरा प्रॉब्लेम आहे मोबाईलचा, त्याच्यामुळे मी 8 वाजता आत्ता जॉईन केलं मी. बरं बरं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काही लिहून दिलं का आज? पण ते चक्र संपले ना? हो, चक्र संपले, लिहून दिलेलं आहे ते, तुम्ही रेकॉर्डिंग बघून लिहून ओके घ्या. हा, ओके हा, ओके. सविता मॅडम तुमचे काही प्रश्न? हे झूम युजरनी कोण जॉईन झालाय? आशा पारेख मॅडम कॅमेरा ऑन करा. आशा पारेख मॅडम कॅमेरा ऑन करा. झूम युजरनी कोण जॉईन झालाय? सविता. अच्छा, ओके, सविता मॅडमच आहेत का? ओके. हा. ठीक आहे, ओके, ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ओके. आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की रेकीचा वापर करताना अशा कोणत्या ऊर्जा आहे ज्या माझी एनर्जी डिस्टर्ब करू शकतात. मग मग तुम्ही म्हणाल मॅडम मला हेवीनेस जाणवत आहे, मला अशा पद्धतीने काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, आज मला खूप डाऊन फील केल्यासारखं होत आहे. तर अशा काही गोष्टी आहेत का की ज्या मला पाळता येतील? कोणाला कशाचंच बंधन नाही. ठीक आहे. रेकी वापरताना तुम्हाला नॉनव्हेज खाण्याचं बंधन नाही, तुम्हाला आंघोळीचं बंधन नाही. रेकीला तुम्ही कधीही कॉल करू शकता, रात्री दिवसा. तुम्हाला जेव्हा भीती वाटते, एकटं वाटतं आहे, केव्हाही तुम्ही रेकी शक्तीला आवाहन करू शकता. कुठल्याही प्रॉब्लेमसाठी तुम्ही रेकीचं आवाहन करता येतं. पण जनरली आपल्या ब्रह्मांडामध्ये जेव्हा आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, किंवा अशी कुठली एनर्जी आहे का जी माझ्या आजूबाजूला मी क्रिएट करू शकते, तर आणि कुठल्या गोष्टी आहेत ज्यांनी माझ्या आजूबाजूच्या ऊर्जा डिस्टर्ब होऊ शकतात हे आपल्याला बघायचं आहे. मग अशा कुठल्या अशा गोष्टी कुठल्या आहेत गोष्टी? की ज्यांनी मला नकारात्मक आजूबाजूचं होऊ शकतं वातावरण? जे जेव्हा एखाद्या घरामध्ये कुठला तरी फंक्शन वगैरे असेल तेव्हा जास्त लोक येतील, मे बी ते पण. ओके, तेव्हा आपण काय करणार आहे, ऑरा लॉक करणार ना आपला. पण मला हो. सहसा फूड घेताना काय लक्ष केंद्रित करायचं आहे, ताजं अन्न घ्यायचं आहे. आपल्याला रात्री ठेवलेलं अन्न सकाळी खायचं नाही. त्यामध्ये एनर्जीज क्रिएट होत असतात आणि तशा एनर्जी जर आपण सतत वारंवार घेतल्या तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला पण इम्पॅक्ट पडतो. प्लस त्याच्यामध्ये त्या एनर्जीज पण आपण ग्रहण करत असतो, आपला ऑरा काय होतो, निगेटिव्ह होत जातो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे की आपल्याला कुठल्याही गोष्टीचं व्यसन असणं. व्यसन केव्हा लागतं, जेव्हा आपला ऑरा डिस्टर्ब झालेला आहे.
व्यसन कुठल्याही गोष्टीचं असू शकतं. ॲडिक्शन तुम्ही करता आहात, स्मोकिंग करता आहात, ड्रिंकिंग करता आहात, किंवा अशा वातावरणामध्ये तुम्ही राहता आहे, बाजूच्या लोकांमध्ये तसे राहत असाल, तरीही ऑरा डिस्टर्ब होतो. तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जांचं वलय क्रिएट होत असतं आणि हे वलय तुमच्या सोबतच तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरही त्या गोष्टीचा इम्पॅक्ट करत असतं. मग रेकीचा वापर करताना साधारणतः जर मला स्वतःच्या ऊर्जा चांगल्या ठेवायला पाहिजे, तर मी या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करेन. हे कोणासाठी कंपल्शन नाही, यात कोणाला काही बंधन नाही. हा, हे फक्त ॲज अ रेकी ग्रँड मास्टर म्हणून तुमच्या ऊर्जा कशा पद्धतीने चांगल्या राहाव्या त्यासाठी मी मार्गदर्शन करत आहे. काय करत आहे? मार्गदर्शन करत आहे की तुमच्या बॉडीमधली जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे, ती चांगल्या पद्धतीने प्रवाहित व्हावी. तुम्हाला या ऊर्जांचा प्रवाह अजून चांगल्या पद्धतीने जाणवावा, हा माझा उद्देश आहे. दुसऱ्या पद्धतीने अजून तुम्ही काय करू शकता, तर निगेटिव्ह एनर्जीज पासून, म्हणजे ज्या लोकांचे जे इंटेन्शन तुम्हाला जाणवतात की हे तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार करत आहे, त्या एनर्जीज पासून आपल्याला थोडंसं दूर राहायचं. जे लोक कडे नकारात्मक दृष्टीने बघता आहे, निगेटिव्ह थॉटमध्ये तुम्हाला नेत आहे, सतत तुमच्याकडे कंप्लेंट झोनमध्ये असतात, त्यांच्यापासून आपल्याला काय करायचं आहे? थोडंसं दूर राहायचं आहे. कळालं? काय करू शकतो आपण? अशा लोकांपासून दूर राहायचं आहे. नंतर आपण अजून काय करू शकतो रेकीचा वापर करताना? माझी ऊर्जा कधी डिस्टर्ब होते? जेव्हा मी बाहेरचं जास्त प्रमाणात खाते. अति प्रमाणात जेव्हा फास्ट फूड खाल्लं जातं, अति प्रमाणात खूप जास्त जुन्या, म्हणजे आपल्याला माहिती नाही अशा ठिकाणी खाल्लं जातं, अति प्रमाणात खूप तुम्ही बाहेर रेग्युलरली बाहेर खाल्लं जात असेल, तरीही ऊर्जा काय होणार? डिस्टर्ब होणार. नंतर काय होते? तुम्हाला झोप नसेल लागत, तुम्ही जर प्रॉपरली झोप नाही घेणार, लॅक ऑफ स्लीप, तुमची झोप प्रॉपरली होत नसेल, तरीही तुमची प्रवाहित होणारी एनर्जी डिस्टर्ब होणार. झोपेचाही तुमच्या बॉडीमधल्या, म्हणजे हे जे प्राण ऊर्जा आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट पडत असतो. तुम्ही सतत पोल्युशन मध्ये जाता आहे, सतत सतत तुमचं ट्रॅव्हलिंग होत आहे, खूप लोकांमध्ये तुमचा सहवास येतो आहे, तेव्हाही तुमच्या ऊर्जा डिस्टर्ब होऊ शकतात. कळतं आहे काय काय सांगते आहे? म्हणजे तुमची पुअर ब्रीदिंग होते. ब्रीदिंग म्हणजे काय? आपण जी प्राणवायू घेतो आहे तो पॉझिटिव्ह प्राणवायू नाही, सतत पोल्युटेड, ज्याच्यात कार्बन डायऑक्साईड जास्त आहे, अशा पोल्युशनच्या वातावरणात तुम्हाला राहावं लागत असेल, तेव्हाही तुमची ऊर्जा काय आहे? डिस्टर्ब होणारी आहे. नंतर आहे निगेटिव्ह सायकिक अटॅक. निगेटिव्ह अटॅक, इथे आपण लेट नॉट डिस्कस दॅट थिंग्स, पण तुम्हाला सांगते की जे लोक निगेटिव्ह बोलणाऱ्यात, बरेच लोक चांगले बोलतात, पण मनातून तुमच्याबद्दल निगेटिव्ह भाव आहे, त्यांच्यासोबत आपल्याला थोडंसं अलिप्तपणा घ्यायचा आहे, थोडंसं न्यूट्रल भावामध्ये राहायचं आहे. तुमच्या गोष्टी शेअर करताना जोपर्यंत त्या गोष्टी कंप्लीट होत नाही, तोपर्यंत इतरांना सांगायचं नाही. आपली प्रोसेस होऊ द्यायची, कामं कंप्लीट होऊ द्यायचे, आणि नंतर इतरांना इन्फॉर्म करायचं आहे. निगेटिव्ह हॅबिट्स असतील, कुठल्याही निगेटिव्ह हॅबिट्स, मोबाईल जास्त बघत असाल, टीव्ही जास्त बघत असाल, तुमच्या या गोष्टीमुळे तुमचं आपल्या कामांवरती लक्ष केंद्रित होत नसेल, अल्कोहोल आहे, ॲडिक्शन जे आपण बोललोच आहे, स्मोकिंगची सवय आहे, वाईट लोकांमध्ये उठणं बसणं असेल, तरी देखील आपल्याला काय होत आहे? माझ्या ऊर्जा इथे डिस्टर्ब व्हायला सुरुवात होत असेल. तुम्ही व्यसन नसेल करत, तुमचे मित्र व्यसन करत असतील, आजूबाजूचं कोणी याच पद्धतीने वातावरण असेल, तर मला लक्ष काय केंद्रित करायचंय? माझी ऊर्जा डिस्टर्ब व्हायला नको. कळतंय? काय काय गोष्टींनी आपल्याला ऊर्जा डिस्टर्ब होऊ शकते? सतत सतत स्ट्रेसच्या वातावरणात राहणं, सतत सतत काळजीमध्ये राहणं, यानेही आपल्या बॉडीमधली एनर्जी डिस्टर्ब व्हायला सुरुवात होत असते. म्हणून आपण जितकं रेकी शक्तीचं आवाहन करून राहणार, जितकं पॉझिटिव्ह विचार करणार, तितकं तुम्हाला या सुंदर अनुभव येणार आहेत. हा सीमा मॅडम, तुमचा काय प्रश्न होता? अनम्यूट करा. हा, तेच मी विचारते, आपल्याला जर निगेटिव्हिटी येत असेल दुसऱ्या माणसाकडून, तर हा, त्यासाठी आपण काय करायचं? ऑरा क्लिनिंग करायचा, रोज ऑरा क्लिनिंग करायचा. काय ओके. करणार? हा, ऑरा क्लिनिंगची प्रोसिजर मी एक्सप्लेन केली होती.
नसेल तर आपल्याला व्हिडिओ बघा. ऑरा क्लिनिंग करायचा, मिठाच्या पाण्याने कॉफी पावडरनी आंघोळ करायची. ज्या दिवशी असं वाटतं आहे की समोरचा माझ्याबद्दल निगेटिव्ह विचार करतो आहे किंवा समोरच्याकडून काहीतरी निगेटिव्ह थॉट आहे, तेव्हा आपल्याला असं जिथे डाऊन वाटलं तिथून आपण आल्यावरती मीठ आणि कॉफी पावडरनी आंघोळ करायची आहे. म्हणजे काय मॅम होते माहिती, माझी एक फ्रेंड आहे. हा. तिचे बरेच प्रॉब्लेम आहेत, सगळेच प्रॉब्लेम आहेत खूप, म्हणजे नवऱ्यापासून सगळेच. हम्म. आणि मी जेव्हा तिला फोन करेन तेव्हा ती मला तेच सांगत असते नेहमी, म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम, नवऱ्याचे प्रॉब्लेम, मुलांबद्दल, कुटुंबाचे. मग ती एक निगेटिव्हिटी माझ्यात येते की तेच ऐकून ऐकून मग मी निगेटिव्ह होते की येस. ते डिस्टर्ब होते मी. मग असं तिचं इंटेन्शन नाही की मला काही असं व्हावं, ती खूप चांगली आहे माझ्याबद्दल, पण तिचे प्रॉब्लेम आहेत ते ऐकून मी अशी हे होते, डिस्टर्ब होते. त्यासाठी काही करावं लागेल का असं हळूहळू म्हणते रेकी माझ्यासाठी. साधनेने आपण न्यूट्रल भावामध्ये जातो. हळूहळू होणार. तुम्ही अट्युनमेंट घेतलंय का पहिल्या लेवलचं? हो. बर. हळूहळू आपण जेव्हा प्रॅक्टिस साधना केली होती की नाही केली आहे? साधना आहे चालू माझी मध्ये चालू मध्ये. आहे. बर. हो. ठीक आहे. हळूहळू काय होईल की आपल्याला जेव्हा साधना कंप्लीट होईल हळूहळू रिझल्ट जाणवतील. कारण काय होतं की आपण सतत सतत म्हणून मी एक टास्क सेकंड लेवलला देते पण तुम्हाला सांगते. तुमच्या आजूबाजूचे जवळचे 5 फ्रेंड्स लिहून काढा. ओके. आत्ता तुम्हाला टास्क देते की आजूबाजूचे 5 फ्रेंड्स लिहून काढा, त्यांचं इन्कम लिहून काढा. सगळ्यांनी करायचं आहे. आजूबाजूचे 5 फ्रेंड्स लिहायचे आहेत आणि त्यांचं इन्कम पण लिहून काढा. त्या काय करतात तेही लिहून काढा. मित्र असतील तर तेही लिहून काढा की माझे 5 मित्र काय करतात ते. त्यांच्या बघा मी तुम्हाला तुमचं हे सांगू शकते. प्रत्येकाने आपले फ्रेंड्स किती कमवतात, माझ्या आजूबाजूचे फ्रेंड्स काय करतात हे लिहायचंय. कुणाल सर, स्वाती मॅडम सगळ्यांनी लिहायचे. अंजली मॅडम. मॅम त्यांचं इन्कम माहीत नसेल तर? अंदाजे तुम्हाला वाटू शकतं ना की ही व्यक्ती एवढं कमवते बा. 5 फ्रेंड्स. हा. ओके. हा म्हणजे आपल्यालाही कळतं की आपल्याला खरंच फ्रेंड्स आहेत का. येस. आणि आपले फ्रेंड्स आहेत का, मुळात ते आपल्याबद्दल चांगला विचार करतात का. मॅम म्हणजे हाऊस वाईफ पण फ्रेंड्स हा आहेत मग आता ना. हाऊस वाईफचा तर काय येईल, त्यांचे फ्रेंड्स येतील तर ते त्यांच्या सर्कलमध्ये येतील आणि ते जॉब करणारे नसू शकतात. ठीक आहे. हा. मग त्यांना झिरो लिहायचं हा त्यांचं की इन्कम नसेल की ना, झिरो असेल. पण इन्कम नाही आहे तर ते तुमच्याकडे कुठलीच एनर्जी पाठवत नाही का. आता सीमा मॅडमनी सांगितलं पण त्याप्रमाणे. आम्ही पण आम्ही तर छान म्हणजे बोलतो हा वगैरे. ठीक आहे. जे चांगले असतील तेही लिहून काढा. हाऊसवाईफ असते तुमच्याकडे जे लोक 5 आजूबाजूचे फ्रेंड्स आहेत ते लिहून काढायचे. सुनील सर झालं. येस. आता आपण सुनील सरांशी बोलूया. अनम्यूट करा सर. ओके. अनम्यूटचं ऑप्शन नाही का. आहे. आहे. हा. झालं. हा झालं. आता तुमच्या 5 फ्रेंड्सचं इन्कम तुम्ही साधारणतः सांगू शकतील. नाव घेऊन सांगायचं का असंच? नाही नाही नाव नका घेऊ. साधारण हा. रेंज काय आहे 5 फ्रेंडच्या इन्कमची. हा, एक पेन्शनर आहे, एक अनएम्प्लॉयड आहे, ओके. म्हणजे रिटायर्ड आहे. दुसरा आहे, अ, त्याचं 10 crore पर एनएम आहे. ओके. एकाचं 15 lakhs पर एनएम आहे. हम्म. आणि दुसरा पण जवळजवळ 10-12 lakhs पर एनएम आहे. बर. आणि ठीक आहे. साधारणतः तुमचं ही लॅक्स मध्ये इन्कम आहे. नाही, मी आता पेन्शनर आहे. आम्ही रिटायर्ड गव्हर्नमेंट, झाले. ओके रिटायर्ड तुम्ही गव्हर्नमेंट. रिटायर्ड झाले. मग हो. तुमचं इन्कम किती होतं या रेंजला रिटायर्ड झाले का तुम्ही. हो. लॅक्स मध्ये. हो, लॅक्स त्यावेळेला. आपण हा जेव्हा रिटायर्ड झाले तेव्हा तुम्ही लॅक्स मध्ये होते. मी हो हो आकडा विचारणार नाही. ओके. हो हो हो. ठीक आहे. अजून दुसरं अजून बघू. प्रवीण सर तुमचं. ऍक्च्युली बघा जेंट्सला इन्कम विचारायला नाही पाहिजे. मी म्हणून आकडा विचारत नाहीये. ओके. बरोबर. तर मी फक्त तुम्हाला फ्रेंड्सचं विचारते. ठीक आहे. तुमच्या फ्रेंड्सचं इन्कम काय आहे? हा प्रवीण सर बोला. थँक्यू सर. म्यूट करू का?
हा म्यूट करा. हा. कुठे आहे? मॅडम याच्यातून 5 फ्रेंड्स मधील दोघं जे आहेत ना ते अबाव 50 lakhs आहेत ओके. आणि दोघं आहेत ते अंडर 15 lakhs आहेत. अच्छा. हा. आणि तुम्ही अंडर 15, 15, नाही 50 50 50. 50 लाख. हा. ओके. आणि तुम्ही साधारणतः या रेंजमध्ये येता लॅक्सच्या? अंडर 50 मध्ये येतो मॅडम. येस. 50च्या अंडरमध्ये येत आहे. हा बरोबर. हा मॅडम. अजून बघूया कोण बोलणार अजून. वर्षा मॅडम तुम्ही बोलणार का? मॅम हा हा बोला. मॅम मंथली म्हणजे माझे सगळ्यांचे मिळून आहे ना 1,40,000 झालेत. म्हणजे तिघांचे, बाकीचे दोन 0-0 वरतीच फ्रेंड मध्ये. तुमचं हा फ्रेंड्सचं 1,40,000 फ्रेंड्सचं इन्कम आहे की तुमचं? नाही माझं नाही, त्या तिघांचे मिळून. तिघांचं मिळून नाही, एकाचं साधारणतः रेंज सांगायची मला. एक 35-35 दोन आहेत आणि एक 70 आहे बर. फ्रेंड. तर तुम्ही या दरम्यान काहीतरी कमवत असाल? नाही मी हाऊस वाईफ आहे. तुम्ही हाऊसवाईफ आहे. ओके. हम्म. ठीक आहे. अजून अजून कोण आणि शेअर करेल? बाकीचे दोन दोन फ्रेंड आहेत ते 0-0 वर, म्हणजे टोटल म्हणजे 5 त्या झाले ते. हाऊसवाईफ आहे म्हणून तुम्ही हा, हाऊसवाईफ आहे. बरोबर. मी पण ओके. हाऊस वाईफ ओके. म्हणजे. हा. ओके. अजून कोण जॉब करताय? आहे इथे कोणी जॉब करताय? हा प्राजक्ता मॅडम बोलूया. हा. तुमच्या फ्रेंड्सचं इन्कम मला सांगा. मॅडम सध्या फ्रेंड्सच नाही. फ्रेंड्सच नाही आहे. व्हेरी गुड. ओके. तर मी ही सांगू गोष्ट मी चांगली आहे. सांगू मी सांगू ही गोष्ट चांगली आहे प्राजक्ता मॅडम. ओके. ओके. हा बोला. मी सांगू हा बोला. माझ्या दोन मैत्रिणी आहेत त्यांचं 5.5 5 लाख आहेत पर ॲनम दोघींचं. हम्म. आणि एक हाऊस वाईफ आहे. हम्म. आणि एक माझा मित्र आहे त्याचं जवळजवळ 12-13 लाख रुपये पर ॲनम आहे. आणि हम्म. सेम अजून एक मैत्रीण आहे तिचं पण 12-13 लाख पर ॲनम आहे. ओके. तुम्ही जॉब करता का? हो मी जॉब करते तर माझं पण 5 पर्यंत आहे हा मग मॅक्स मी म्हणजे. ते सांगणार होती की तुमचंही 5 ते 10-12च्या दरम्यान इन्कम असावं. 5 पर्यंत आहे. हा ठीक आहे. हं. ओके. ठीक आहे. याचा अर्थ काय होता ते सांगते. ज्या लोकांच्या सर्कलमध्ये आपण राहतो खूप जास्त, ज्या लोकांच्या सर्कलमध्ये आपण राहतो आणि फ्रेंड्स नाही आहे प्राजक्ता मॅडम, तर टेन्शन घ्यायचं नाही. खूप चांगली गोष्ट आहे फ्रेंड्स नाही आहे. आपण स्वतःचं फ्रेंड्स बनायचं आहे. रेकी तुम्हाला काय सांगते की तुम्हाला फ्रेंड्स नसतानाही तुम्हाला कशा पद्धतीने जगायचं आहे. मी माझ्या भावनांना समजू शकली म्हणजेच मी माझी फ्रेंड आहे. मला आत्ता राग येतो आहे, मला आता चांगलं वाटतं आहे, मला काय होत आहे हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःचे फ्रेंड्स बना पहिल्यांदा. ठीक आहे. फ्रेंड्स आजूबाजूचे असतील नसतील ते माहिती नाही, ते असतीलच, ते होतीलही, ते येतीलही जवळ जे बोलत नाही. आपण वर्षा मॅडमचा अनुभव पण घेतला की ते रेकीमध्ये आल्यानंतर त्यांची फ्रेंड त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आहे, बोलत आहे. इतके दिवस बोलत नव्हती आणि त्यांनी स्वतः सांगितलं. आणि वर्षा मॅडम काय माझी मैत्रीण नाहीये की मी त्यांच्याशी दररोज बोलते आणि त्यांनी त्यांचा अशा पद्धतीने हो अनुभव मॅम. शेअर केला. येस. नक्कीच. अशा पद्धतीने मला हे दाखवायचं होतं, ज्या लोकांच्या सर्कलमध्ये तुम्ही राहतात, ज्या लोकांच्या सानिध्यात राहतात, इकॉनॉमिकली पण, मेंटली पण आणि फिजिकली पण त्याच लोकांसारखे तुम्ही बनत जातात हळूहळू. जर तुमची मैत्रीण किंवा मित्र 5 ते 10 लाख रुपये कमवत असेल तर या रेंजमध्ये तुमचं इन्कम राहतं. तुमचा मित्र 50 लाखापर्यंत कमवत असेल तर तुमच्या त्या पद्धतीने तुम्ही थॉट प्रोसेस करता की मलाही याच पद्धतीने पुढे जायचंय. जर तुमची मैत्रीण हाऊसवाईफ असेल तर तुम्हालाही काही करण्याची इच्छा निर्माण होत नाही. तुमची मैत्रीण सतत सतत किंवा मित्र तुम्हाला सतत सतत कंप्लेंट करत असेल तर त्या कंप्लेंट तुम्हाला घरच्यांमध्ये जाणवतात. एखादी व्यक्ती आपल्या सासूबद्दल आपल्याला कंप्लेंट करत असेल तर तुम्हाला तुमच्या सासूमध्येही तेच गुण दिसतात. एखादी व्यक्ती आपल्या बायकोबद्दल कंप्लेंट करत असेल तर आपल्यालाही बायकोमध्ये 4 चुका दिसतात. आपल्या नवऱ्याबद्दल बोलत असेल तर आपल्यालाही आपल्या नवऱ्यामध्ये तेच वाटतं की माझा नवरा मला वेळ देत नाही, माझा नवरा मलाकडे लक्ष केंद्रित करत नाही. याच पद्धतीने तुमची थॉट प्रोसेस होत राहते. हा आपल्या आजूबाजूच्या सर्कलचा होणारा परिणाम आहेत. काय आहे, ज्या 5 फ्रेंड्सचे तुम्हाला मी नावं लिहायला सांगितले होते त्याच फ्रेंड्सचा तुमच्या आयुष्यावरती सर्वात जास्त इम्पॅक्ट पडलेला असतो.
तुम्ही शांततेने विचार करायचा. या गोष्टीचा आज रात्री विचार करा की खरंच असं होतं का. जसं प्रवीण सरांनी सांगितलं की त्यांचे फ्रेंड्स 50 लाखापर्यंत अर्न करतात. प्रवीण सरांचं ही इन्कम त्याच पद्धतीने आहे. राईट. मॅम, हो. आता माझे 3 फ्रेंड मंथली त्यांची तिघांची मिळून 1,40,000 झाली. हा, मग पण आता बाकी पुढचे तुम्ही ज्या झाली टास्क नाही. मध्ये आहात तुम्ही पण याच पद्धतीने जाणार. तुमचं ही इनिशियल लेवल जेव्हा तुम्ही फ्रेंड्स चेंज करा तर तुम्हाला इन्कम मध्ये पण ग्रोथ जाणवेल. ठीक आहे. जे आपल्याला ऑनेस्ट फ्रेंड्स आहेत ते आपल्याला आयुष्यभर कामी पडणार आहे. फ्रेंड्स नाही. आपण आपल्याला जर पैशाचा माइंडसेट क्रिएट करायचा, मला माझ्या आयुष्यात येणारा पैसा वाढवायचा आहे, तर नक्कीच माझ्यापेक्षा जो वरिष्ठ आहे त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा. तुमची फायनान्शियल ग्रोथ पाहिजे आहे ना तुम्हाला, ज्यांना अजूनही स्टक येस आहे मॅम. त्यांनी काय करायचं आहे, आपल्यापेक्षा वर्षा मॅडमचं इन्कम 0 आहे असं पकडू नका. आता तुम्ही हा विचार करा की मी माझं ॲटलिस्ट 50,000 पर्यंत ज्या व्यक्तीचं इन्कम आहे ते माझे फ्रेंड्स असतील, त्यांच्यासोबत मी बोलण्याचा प्रयत्न करेल. काय करायचं आहे मला, त्यांचे थॉट प्रोसेस काय असतात, ते बोलतात काय, ते वागतात कसे, ते त्यांच्यामध्ये काय बदल करून आणतात, हा आपल्याला विचार करायचा आहे. प्रवीण सर, तुमचं पण 50 लाख ज्यांचं इन्कम आहे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट वाढवा. त्यांच्याकडनं गायडन्स काय काय मिळतं, मी माझ्या करिअरमध्ये अजून चांगल्या पद्धतीने कशी ग्रोथ करणार, याचा आपल्याला प्रत्येकाला विचार करायचा आहे. थोडंसं आज हेवी टॉपिक होता, पण याचा इम्पॅक्ट तुम्हाला नक्कीच लाईफमध्ये जाणवणार आहे की हे मी सेकंड लेवलला शिकवत असते. पण आज सीमा मॅडमच्या प्रश्नामुळे आपल्याला या गोष्टीवरती बोलावं लागलं. थँक्यू सीमा मॅडम. तुमच्यामुळे ह्यांना एक नवीन काहीतरी शिकायला मिळालं की ज्या लोकांमध्ये आपण उठतो बसतो त्या लोकांचा आपल्यावरती खूप इम्पॅक्ट होत असतो. म्हणून जेव्हा कम्युनिकेशन करणार आहात तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा की समोरचा मला निगेटिव्ह थॉट प्रोसेसमध्ये टाकतो आहे का, समोरच्याची निगेटिव्हिटी माझ्यापर्यंत पोहोचत आहे का, सतत सतत मी नकारात्मक भावनामध्ये जाते आहे का, सतत सतत तो माझ्या जवळ कंप्लेंट करतो आहे का. तर अशा फ्रेंडपासून आपल्याला थोडंसं दूर राहायचं आहे. थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न करा, मग त्याच्या कंप्लेंट कमी होतील की नाही बघा. की अरे मला ना थोडंसं काम आहे, माझं इथे हे हे चालू आहे, मी या पद्धतीने काम करते आहे, थोडासा अभ्यास करते आहे, बघा त्याच्यामध्ये काही परिणाम होतोय का सीमा मॅडम. होतोय होतोय मॅम. नाही, अशा आता पद्धतीने करून बघा की अगं मी अभ्यास नाही, करते आहे. actually, आता माझे ट्युशन चालू झालेत ना, त्यामुळे मी बिझी झाली आहे दुपारी. त्याच्यामुळे मी तिला कमी वेळ देते, तिच्याशी फोन करत नाही. बोलते पण गरजेपुरतं. आता मी येस. 2 दिवस तिच्याशी फोनवर पण बोलली नाहीये. पण एक चांगला अनुभव आला मला काल की ठीक आहे, मी आता रेकीमध्ये आत्ताच आली आहे, साधना पण थोडीफार करते. पण काय माहिती काल रात्री अचानक मिस्टर आले ऑफिसमधून आणि त्यांचं इन्क्रीमेंट लेटर माझ्या हातात दिलं. इन्क्रीमेंट झाली त्यांची. मला पहिलं खरंच नाही वाटलं, उघडून बघितलं तर इन्क्रीमेंट झालेलं होतं, लिहिलेलं होतं. तर मी म्हटलं बघा, माझ्या साधनेमुळे झालं हे असं. नाही नाही, खरंच तुमच्या साधनेमुळे झालंय. खरंच तुमच्या साधनेमुळे झालंय, कारण तुम्ही रेकीमध्ये आलात म्हणूनच हा बदल घडलेला आहे. कारण मी नक्कीच. नेहमीच सांगत असते की रेकीचं तुम्ही इतकं भरभराट तुम्हाला रेकी देणार आहे, तुम्ही थकून जाल. आणि प्रत्येक लेवलला, रिलेशनशिप पासून प्रत्येक लेवलला तुम्हाला हे जाणवणारच आहे. हेल्थ चॅलेंजेस असतील तर हळूहळू कमी होतील, रिलेशनशिप इश्यू असेल तर रिलेशनशिप पण चांगले होतील, आणि मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तर तेही सॉल्व्ह होणार आहे. येस मॅडम. तुम्ही इमोशनल झाले. नाही, खरंच तुमच्या साधनेचा हा परिणाम आहे मॅडम. येस. हो हो. येस. आणि सरांना थँक्यू हे मॅम. पण सांगा की माझ्या मॅडम म्हणत होत्या म्हणा की खरंच माझ्याच साधनेचा परिणाम आहे. नाही, मी सांगितलं तुम्हाला. म्हणतात मग साधना करायच्या जास्त अमाऊंट टाकायची ना मग. मी म्हटलं टाकलीच नव्हती. मी म्हटलं मी अमाऊंट तुमची टाकलीच नव्हती. येस. मी आणि अशी दुसरी, मनातच विचार करत होते. येस, रेकी आपल्याला गरजेपुरती कामी पडणार आहे. तुमच्या लालचमध्ये रेकी शक्ती कामी नाही पडणार नाही. नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. लालचच्या वेळेस, लालच बुरी बला है, लालचच्या वेळेस रेकी कधीच सपोर्ट करणार नाही. आणि तुम्ही अट्युनमेंटच्या वेळेस एक वचन घेतलं होतं, या शक्तीचा वापर करून मी माझ्या हितासाठी, माझ्या कुटुंबाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठीच मी हा वापर करणार आहे.
ह्याचा वापर मॅम तुम्हाला लालच म्हणून करायचा आहे का? नाही. नाही हळूहळू प्रगती मॅम पाहिजे. हा वर्षा मॅडम. मॅम हे जे प्रेयर्स आहेत ना, हे जर तुम्ही कशा म्हणजे PDF किंवा असं तुम्ही जर पोस्ट केली तर बरं होईल. नाही, पेअर्स आपण रेकॉर्डिंग देतो मॅडम, रेकॉर्डिंग अवेलेबल असते. हे पेड सेशन नाही ना, त्यामुळे तुम्हाला नोट्स दिल्या जात नाही. ठीक आहे, म्हणजे हे जे ओके शिकवते मॅम. आहेत ते नोट्स तुम्हाला सेकंड लेवलला तुम्ही येणार ना, तेव्हा पहिल्या लेवलच्या नोट्स मिळून जाते. येस मॅम. येस. थँक्यू. ओके. येस. डोंट वरी, मी तुम्हाला नोट्स देऊन देईन. येस. मॅम आणि याचा अजून एक यूज कसा करायचा, जेव्हा ना आपल्याला कोणाचा तरी फोन येतोय आणि फोन आपल्यापासून लांब आहे, मग आपण गेस करायचा हा या टाइमला कोणाचा फोन येऊ शकतो वगैरे, असं आपण गेस केलं ना. आज मी ट्राय केलं तर माझ्या भावाचाच फोन होता आणि खरंच म्हणजे आत्मना सकाळपासून वाटत होतं पण डायरेक्टली आला, म्हणजे आपण मनामध्ये त्यांचा जास्त विचार करतो त्यांचा येतो. येस. येस, नक्कीच नक्कीच. म्हणजे हे याचा पण कनेक्शन आहे ना म्हणजे. आहेच आहेच, नक्कीच आहे. हे तुम्हाला अनुभवाला येणारच आहे. एक एक गोष्ट तुम्ही समोर जा, तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. येस. चला थांबूया आपण आता इथे. काय झालं स्वाती मॅडम, आम्हालाही सांगा, आम्ही पण हसतो. मॅडम हा. मॅडम माझा एक अनुभव शेअर करते. हा. ऍक्च्युली सगळ्यांना रेकी शक्तीबद्दल अजून जास्त हे होईल म्हणून सांगते. येस. माझे मिस्टर कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचे खूप दिवसाची बिलं निघत नव्हते, खूप स्ट्रेसमध्ये होते ते. हा. आणि मी त्यांचा ऑरा क्लिनिंग केला त्या दिवशी. तर मला त्यांच्या मणिपूर चक्राच्या तिथे खरंच जडता पण जाणवली. आणि बस त्या दिवशी केला आणि दुसऱ्याच दिवशी ते म्हटले की माझे 2 ठिकाणचे बिलं निघत आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. व्हेरी गुड. मॅम हो तेजस्वी मॅम. ऑरा लॉक कसं करायचं ते एकदा दाखवाल का? हो दाखवते. येस. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? मॅडम मला एक विचारायचं हा होतं. बोला. आपण हिलिंग देतोय ना आता त्यांना, त्यांनी स्वतःचा आवरा क्लीन करतात. हम्म. मग आपण करायला लागेल काय? आपण हिल करायला लागते. तो रेकी साधक बनणार आहे तेजस्वी मॅडम. मुलगी आहे मॅडम ती. हो हो, तीच बनेल मग. नक्कीच. ओके. मग करायला लागेल का आपण हे त्यांचा क्लीन? येस. हे करायला लागेल का येस तुमच्या? येस, करावं लागेल. त्यांचा पण ऑरा क्लीन करावं लागेल, मग हिलिंग द्यावी लागेल. बर बर चालेल. येस. ठीक आहे मॅडम. थँक्यू मॅडम. येस. थँक्यू बेटा. तर मॅडम मला एक विचारायचं होतं. हा बोला. विचार हा विचारा जयमाला मॅडम. आता तुम्ही आता जी सांगितले आपण जे साधना करायची, ती प्रार्थना करायचं, प्रोटेक्शन, आपलं ओरा क्लीन करायचं आहे, कॉर्ड कट करून हँड वॉश, हे झालं. त्याच्यानंतर आता तुम्ही जे सप्तचक्र सांगितले ते करायचंय, हा बरोबर, सप्तचक्राची येस. साधना. हम्म. हा. आणि त्याच्यानंतर तुम्ही आज जे शिकवलं आहे हे हम्म. 4 हम्म. ते करायचे. म्हणजे हे जर साधनांचं क्रमशः म्हणजे एवढं करायचंय हो. आपल्याला 21 दिवस, येस. बरोबर ना? हा. ओके ठीक आहे, तेवढं. ओके, मी थँक्यू. त्याचा सिक्वेन्स असा नाहीये. सिक्वेन्स मी तुम्हाला समजून सांगेन. हा, की चक्र बर. मेडिटेशन थोडंसं रात्री करा शांततेने. आणि अजून एक गोष्ट सगळ्यांना सांगते, मेडिटेशनला बसल्यानंतर अर्धा तास कुणाशी बोलायचं नाही. बसणं नाही, म्हणजे मेडिटेशन कंप्लीट झालंय, प्रोसेस कंप्लीट होते. झाल्यानंतर मी म्हणून तुम्हाला रात्री सांगते, रात्री चक्रा मेडिटेशन करा आणि शांततेने झोपी जा. हां, कधी कधी असं होईल की चक्रा मेडिटेशनच्या मधातच तुम्हाला झोप लागून जाईल. असं होतं की मेडिटेशन करता करता आपल्याला झोप लागून गेली, इट्स ओके, ते चालेल. पण मेडिटेशन झाल्यानंतर तुम्ही जर संवाद साधत असाल तर त्याचे रिझल्ट आपण बघूया, म्हणजे डिस्कस करूया की काय जाणवतं. आपली ऊर्जा काय होते, वाढलेली असते. भरपूर प्रमाणात आपण ब्रह्मांडाला आवाहन करून आपल्या क्लिनिंग प्रोसिजर झालेली आहे, आणि चक्रही खूप बॅलन्स झालेले असतात. तेव्हा मेडिटेशनचे काही रिझल्ट येतात. तुमच्या कधी कधी वाणीतून चुकीच्या पद्धतीने शब्द बाहेर पडू शकतात. कधी कधी अचानक एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला कृत्य आवडलं नाही तर आपण त्याच्याशी नकारात्मक भावनेनी बोलतो. तेव्हा काय होऊ शकतं, आपल्या तोंडातून निघालेले शब्द खरे ठरतात. आणि असं होऊ नये म्हणून मेडिटेशन झाल्यानंतर साधारणतः अर्धा तास 1 तास तुम्ही शांत राहायचं. कोणाशी संवाद साधायचा नाही, काहीच नाही करायचं. शांततेने नामस्मरण करा किंवा शांततेने पडून राहा किंवा तुमचे जे हित कर्तव्य आहे ते करा.
आणि असंही नसेल होत तर रात्री झोपताना मेडिटेशन करा अर्धा तास, साधारणतः सगळं आवरून झोपायला जा आणि बेडवरती आडवं होऊन चक्र साधना तुम्ही करा. त्यांनी पण तुम्हाला सुंदर रिझल्ट जाणवतात. ओके. येस. पण झोपून चालेल? थोडस झोप लागली झोपून झोप करायची तरी चक्र चालेल. साधना? चालते. चक्र साधना आपण आडवं होऊन पण केली तरी चालते. प्रत्येक चक्रांवरती देणं महत्वाचं आहे. चक्रांवरती लक्ष केंद्रित करून तुम्ही साधना करा. ओके. आपण जप करायचा आहे, मंत्र जप ज्या पद्धतीने करायचा आहे तो करायचा आहे. पडून केलं तरीही चालेल. पाठीचा कणा कसा पाहिजे आपल्याला? फ्लॅट, ताठ पाहिजे. जेव्हा आपण सरळ. बस ओके. पाठीचा कणा आपल्याला जेव्हा पण मेडिटेशन करणार पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. ओके. दुसरा अजून एक फायदा होतो की बघा ऍक्च्युली ओके. थँक्यू. फायदा असा होतो की जेव्हा आपण पाठीचा कणा ताठ ठेवायला सुरुवात करतो तेव्हा तुमचा समाजातला रिस्पेक्ट पण वाढतो. ओके. तर तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर नेहमी पाठीचा कणा ताठ ठेवून बोलत चला, पाठीचा कणा ताठ ठेवून बसत पण चला. ओके. येस. सुवर्णा मॅडमचा प्रश्न घेऊया आपल्याला. सुवर्णा मॅडम तुमचा प्रश्न काय होता? ऑरा क्लिनिंग कसं करायचं? थँक्यू मॅडम. थँक्यू जयमाला मॅडम. मॅम ऑरा लॉक कसं करायचं? अच्छा, लॉक कसं करायचं? या पद्धतीने आपल्याला रूट चक्र माहिती आहे सगळ्यांना. रूट चक्राच्या वरती मी असा हात ठेवले, बरोबर. रूट चक्राने वरती हात घेऊन जाईल आणि गाठ बांधायची. गाठ बांधता येते सगळ्यांना? आपण गाठ बांधतो, क्रॉस करायचा हा. आणि तिथे पूर्ण बॉडीला रेकी शक्तीला आवाहन करायचं. हे दिव्य रेकी शक्ती माझा संपूर्ण शरीर, मन, बुद्धी, आत्मा, माझ्या संपूर्ण शरीराच्या आजूबाजूचे सर्व व्हायब्रेशन पॉझिटिव्ह ठेव, त्याला प्रोटेक्शन झोनमध्ये टाक. हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर, माझ्या पूर्ण शरीराला, माझ्या ऑराला, संपूर्ण बॉडीला, आत्म्याला प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट कर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पहिल्या लेवलला आपल्याला सिम्बॉल्स नसल्यामुळे याच पद्धतीने अफर्मेशनच्या साह्याने रेकीचं आवाहन करून ऑरा प्रोटेक्शन झोनमध्ये टाकावा लागतो. ओके, समजलं? येस. अजूनही कोणाचे प्रश्न असतील तर आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहोत. ओके, थांबूया आता. येस. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आत्मवंदन सगळ्यांना. थँक्यू. उद्या भेटूया आपण. येस. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू.